श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. बघा, बहीण भावाच्या नात्याचा गोडवा टिकवणारा सण म्हणजे रक्षाबंधन आणि भाऊबीज. भाऊ लहान असो किंवा मोठा असो, तो बहिणीचा ना नेहमी पाठीराख असतो, आधारस्तंभ असतो. आणि बहीण देखील नेहमी हेच स्वप्न पाहत असते की माझ्या भावाच्या आयुष्यात कधीच संकट येऊ नयेत, अडचणी येऊ नयेत. त्याला जे जे हवं, त्याला जे काही हवं असेल ते मिळावं, यासाठी बहीण पण नेहमी प्रार्थना करत असते. आणि त्याच्यासाठी बहिणीने भावाला राखी बांधताना मनातली मनात हे काही वाक्य बोलायची आहेत. हा एक मंत्र बोलायचा आहे. त्यासोबतच शुभ मुहूर्त कोणता आहे, भद्रा काळ कोणता आहे, पहिली राखी कोणाला बांधायची, सगळी काही माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपले निष्ठा या यूट्यूब चॅनलमध्ये. अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता पहिली राखी कोणाला बांधायची ते मी तुम्हाला सांगते. बघा, प्रभू श्रीरामाने हनुमानाला वचन दिलं होतं, वरदान दिलं होतं की जो कोण भक्त तुझी मनापासून सेवा करेल, तुझी भक्ती करेल, अशा व्यक्तीला जेव्हा पण गरज असेल, जेव्हा पण अडचण आली असेल, त्यावेळेस तू त्याच्या मदतीला लगेच धावून जाशील, असं वरदान प्रभू रामाने श्री हनुमानाला दिलं होतं. आणि त्यामुळेच आपल्याला घरात मारुतीचा फोटो असेल तर तुम्हाला घरातच मारुतीला अर्पण करायची आहे, राखी अर्पण करा किंवा तुम्ही रक्षासूत्र अर्पण करा. त्यासोबतच जर मंदिर तुमच्या आसपास असेल ना, तर तिथे जाऊन देखील आपल्याला मारुतीला रक्षासूत्र किंवा मग आपल्याला राखी अर्पण करायची आहे. त्यासोबतच आपण राखी कोणाला बांधायची आहे, तर आपले पालनकर्ता, आपले पालनहार श्री स्वामी समर्थ महाराज यांना देखील मठात, केंद्रात जाऊन किंवा घरी आपल्याला रक्षासूत्र किंवा एक राखी महाराजांना देखील आपल्याला अर्पण करायची आहे. स्वामींना आणि हनुमंताला राखी नक्की तुम्ही अर्पण करा किंवा रक्षासूत्र अर्पण करायचं आहे. बघा, आता शुभ मुहूर्त कोणता, तर 28 ऑगस्ट रोजी ना पौर्णिमा तिथी सकाळी 9:48 संपणार आहे. आणि दिवसभरात 3 महत्वाचे मुहूर्त राखी बांधण्यासाठी उत्तम असणार आहेत. सगळ्यात पहिला मुहूर्त म्हणजे सगळ्यात सगळ्यात चांगला मुहूर्त म्हणायचं तर सकाळचा मुहूर्त, सकाळी 6:36 ते सकाळी 9:45 त्याच्यानंतरचा अभिजित मुहूर्त आहे दुपारी 12:03 ते दुपारी 12:53 आणि मग संध्याकाळचा मुहूर्त आहे 7:43 ते रात्री 9:30 वाजेपर्यंत. हे 3 मुहूर्त आपल्याला पाळायचेच आहेत. सकाळचा मुहूर्त सगळ्यात महत्वाचा. आता अशुभ वेळ कोणत्या वेळी, राहू काळ कधी आहे, कोणत्या वेळी आपल्याला राखी बांधायची नाही आहे, तर सकाळी 10:54 ते दुपारी 12:02 हा राहू काळ असणार आहे. त्याच्यामुळे भावाच्या मनगटावर राखी बांधायची नाही आहे. स्वामींना, हनुमानाला आपल्याला या कालावधीमध्ये रक्षासूत्र किंवा राखी अर्पण करायची नाही आहे. आता भावाच्या दीर्घायुष्यासाठी, त्याच्या आयुष्यात अडचणी येऊ नये, त्याच्या आयुष्यातील अडचणी दूर व्हाव्या, याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर राखी बांधताना एक मंत्र बोलायचा आहे. प्रत्येक बहिणीला वाटत असतं की माझ्या भावाच्या आयुष्यात कधीच अडचणी येऊ नयेत, भाव नेहमी सुखी राहावा, आनंदित राहावा, हीच प्रत्येक बहिणीची अपेक्षा असते. गिफ्ट वगैरे काय हो, ते तर आपण कशासाठी मागतो की भावाला आपण मस्करीत मागतो. पण ज्या बहिणीला माहितीये की माझ्या भावाची परिस्थिती एवढं काही द्यायची नाही ना, ती बहीण कधीच भावाकडून मोठ्या गिफ्टची अपेक्षा करत नाही. प्रत्येक बहीण आपल्या भावाची किती कॅपॅसिटी आहे, आपला भाऊ किती देऊ शकतो ना, हेच बघून त्याच्याकडे हट्ट करत असते. कोणत्याच बहिणीला वाटत नाही की माझ्या भावाने कुठून तरी पैसा घेऊन मला रक्षाबंधनचं गिफ्ट द्यावं. बहिणीला नेहमी एवढंच वाटत असतं की माझा भाऊ खुश राहावा, आनंदित राहावा आणि त्याच्या आयुष्यामध्ये अडचणी येऊ नयेत. त्याच्यामुळे आपल्याला भावाच्या दीर्घायुष्यासाठी राखी बांधताना हा मंत्र बोलायचा आहे. मंत्र काय असणार आहे, तर बघा, येन बद्धो बलिराजा दानवेंद्रो महाबल तेन त्वामपि बंधामी रक्षेमा चल. परत एकदा बोलते. येन बद्धो बलिराजा दानवेंद्रो महाबल तेन त्वामपि बंधनामी रक्षेमाचलमाचलम. हा मंत्र आपल्याला बोलायचा आहे. मी वरती लिहून पण दिलेला आहे. आता बघा, या मंत्राचा अर्थ काय होतो की ज्या रक्षासूत्रांनी अत्यंत पराक्रमी राजा बळीला बांधले गेले होते, त्याच रक्षासूत्राने मी तुला बांधत आहे. हे रक्षासूत्र तुझे सदैव रक्षण करेल आणि तुझ्या जीवनात येणाऱ्या अडचणी दूर होतील, असे या
मंत्रातून आपण प्रार्थना करत असतो. म्हणून राखी बांधताना फक्त धागा बांधण्यापेक्षा मनात भाव ठेवून आणि हा मंत्र बोलून जर का तुम्ही राखी बांधली तर नक्कीच त्या राखीचा फायदा तुमच्या भावाला होईल. तुमच्या भावाचं सुखी व निरोगी आनंदी आयुष्य होईल आणि त्यासाठी देखील आपल्याला प्रार्थना करायची आहे राखी बांधताना. रक्षाबंधन हा फक्त राखी बांधण्याचा सण नाही आहे, तर भाऊ बहिणीच्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि एकमेकांच्या सुखासाठी केलेल्या प्रार्थनेचा हा सुंदर असा क्षण आहे. आणि या सुंदर क्षणाला आपल्याला नियमाने राखी बांधायची आहे. औक्षण व्यवस्थित करायचं आहे. औक्षण कसं करायचं याचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर मी अपलोड केलेला आहे. या पद्धतीनेच आपल्याला औक्षण करायचं आहे. भगवंताकडे प्रार्थना करायची आहे भावाच्या दीर्घायुष्यासाठी, भावाच्या आयुष्यात अडचणी येऊ नये याच्यासाठी. आणि राखी बांधल्यानंतर भाऊ तर आपल्याला गिफ्ट देतोच, पण आपण देखील भावाला काहीतरी दिलं पाहिजे. तर तुम्ही नक्की स्वामींची एखादी मूर्ती, स्वामींचा फोटो किंवा तुम्ही नित्यसेवा, श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ, स्वामींची कोणतीही एक वस्तू तुम्ही भेट स्वरूप नक्की तुमच्या भावाला द्या, जेणेकरून स्वामींचा आशीर्वाद त्याला लाभेल आणि स्वामींची कृपा त्याच्यावर राहील. अशा प्रकारे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि भावाच्या दीर्घायुष्यासाठी हा मंत्र राखी बांधताना नक्की बोला. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.